नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवर. नरेंद्र स्वामी 45 या चॅनलवर तुम्हाला मिळतात प्रेरणादायी विचार, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आयुष्य बदलणारे संदेश. म्हणूनच जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण असेच पॉवरफुल व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळणार आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा मनाला भिडणारा विषय. उन्हात एक छोटासा पक्षी तहानाने तडफडतोय. तो पाणी शोधतोय, पण त्याला कुठेच पाणी मिळत नाही आणि शेवटी तो तसाच खाली पडतो. मित्रांनो, हा फक्त एक सीन नाही, ही आजच्या वास्तवाची गोष्ट आहे आणि ही एक आपल्यासाठी जागृती आहे, एक आदेश आहे. आज आपण एक खूप मोठा आणि मनाला भिडणारा संदेश समजून घेणार आहोत. तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. हा फक्त एक वाक्य नाही, हा पूर्ण जीवनाचा मार्ग आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज सांगतात, खरं आयुष्य तेच जेव्हा आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो. आणि हा फक्त एक विचार नाही, हा त्यांचा स्पष्ट आदेश आहे. आजच्या जगात सगळे स्वतःसाठी जगत आहेत. आपण AC मध्ये बसतो, थंड पाणी पितो, आरामात जगतो, पण बाहेर काय चाललंय? उन्हामुळे जमीन तापली आहे, पाण्याचे स्तोत्र सुकले आहे, प्राणी पक्षी तहानाने तडफडत आहेत. दरवर्षी हजारो पक्षी फक्त पाण्याच्या अभावात मरतात. एक छोटासा विचार करा, जर तुम्हाला एक दिवस पाणी मिळालं नाही तर मग त्या बिचाऱ्या जीवाचं काय होत असेल? म्हणूनच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी आपला एक आदेश दिलेला आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. एकदा एक मुलगा रस्त्यावर चालत होता. त्याला एक कुत्रा दिसला. तो खूप अशक्त झाला होता. तो कुत्रा उठायलाही तयार नव्हता, कारण तो तहान्याने त्रस्त झाला होता. त्या मुलाने लगेच जवळच्या दुकानावरून पाणी आणलं आणि त्याला पाणी पाजले. काही वेळातच तो कुत्रा उठला आणि त्याच्या डोळ्यात आनंद दिसत होता. मित्रांनो, त्या मुलाने काही मोठं केलं का? नाही, फक्त एक छोटासा प्रयत्न केला, पण त्याने एक जीव वाचवला. आणि खरं सांगायचं तर तो त्या आदेशाचं पालन करत होता, दुसऱ्यालाही जगवा. आपण काय करू शकतो? घराच्या बाहेर पाण्याचं भांडे ठेवा, गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी पाणी ठेवा. हे खूप सोपं आहे आणि यासाठी पैसेही लागत नाहीत, पण याचा परिणाम एक जीव वाचतो, एक पुण्य मिळतं आणि मनाला समाधान मिळतं. मित्रांनो, हे सगळं म्हणजेच त्या आदेशाचं पालन करणं आहे. जगद्गुरू नरेंद्र महाराज सांगतात, देव मंदिरात नाही, तो प्रत्येक जीवामध्ये आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या तहानलेल्याला जीवाला पाणी देतात, तेव्हा तुम्ही थेट देवाची सेवा करतात आणि त्याच वेळी तुम्ही त्या आदेशाचं पालन करत असतात. तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. मित्रांनो, आजपासून एक निर्णय घ्या. रोज एक भांडं पाणी बाहेर ठेवा, एखाद्या प्राण्याला मदत करा. लक्षात ठेवा, तुम्ही छोटासा बदल कराल, पण कोणाचं तरी पूर्ण आयुष्य बदलेल. तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा हा फक्त संदेश नाही, हा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी आपल्याला आवाहन केलेले आहे. आजचा हा संदेश जर तुम्हाला थोडासाही आवडला असेल आणि तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी जगेन आणि दुसऱ्यालाही जगवेन. आणि हो, अशाच प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनल नरेंद्र स्वामी 45 याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतो आणि आम्ही तसेच चांगले संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो. शेवटी फक्त एकच सांगते, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. हा फक्त संदेश नाही, हा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज याचा आदेश आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गुरुदेव, जय सियाराम, ओम नरेंद्रनाथाय नमः.